बोला सन्माननीय सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सभागृह नेते, स्थायी समिती नेते, सन्माननीय विरोधी पक्षनेते, सन्माननीय स्थायी समिती सभापती, सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, सन्माननीय अधिकारी वर्ग, महापौर महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एक या कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून हा जो प्रस्ताव क्रमांक आपला 10 आहे, महानगरपालिकेच्या वतीने शासन अथवा अन्य प्राधिकरणास सादर होणाऱ्या अधिकृत पत्रव्यवहाराबाबत प्रक्रिया निश्चित करण्याबाबत या 2 ओळी व्यतिरिक्त आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा पेपर नव्हता. ही पहिलं या सभागृहाला माहिती देतोय. म्हणजे आणि हेही आता इथून मागितलं, त्यामुळे हे 2 पानाचं हे मिळालेलं आहे, वस्तुस्थिती आहे म्हणजे. परंतु आता जे काय आपल्याकडून ऐकलं आम्ही आणि सन्माननीय आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी त्याच्यावर जे निवेदन केलेलं आहे, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय की मगाशी सभागृह नेत्याने उल्लेख केला की महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे आणि विधानसभा त्या ठिकाणी मग संसद असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, महानगरपालिका असू द्या, या पूर्णपणे स्वायत्त संस्थेच्या मध्ये मोडतात. आणि म्हणून स्वायत्त संस्थेचे महाराष्ट्र महानगरपालिका म्हणजे शासनाने ती कशा प्रकारे चालली पाहिजे, तिच्यातून कारभार कशा प्रकारे झाला पाहिजे आणि त्यातून शहराच्या दृष्टीने नागरिकांच्या हिताची कामे कशी झाली पाहिजे या अनुषंगातून त्या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून काही बाबी सांगितलेल्या आहेत. परंतु या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात कुठल्याही कायद्याची तशी फारशी स्पष्टता नाही आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी त्या ठिकाणी वाद निर्माण उत्पन्न होतील. परंतु जेव्हा आपण पत्रव्यवहाराचा संबंध येतो, शासनाने, मगाशी आयुक्त साहेबही बोलले की शासनाने पत्रव्यवहार कोणाला करावा हा शासनाचा अधिकार आहे. त्या ठिकाणी विधानसभेचं पोड सांगितलं की विधानसभा मंडळला वेगळं असतं आणि जेव्हा या ठिकाणी संपूर्णपणे GR येतात, शासन निर्णय येतात, परिपत्रक येतात, त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय घेतलेले असतात त्याच्यावर प्रशासन म्हणून, प्रमुख म्हणून राज्यपाल साहेब असतात. आदरणीय राज्यपाल त्या ठिकाणी काम करत असतात आणि संपूर्णपणे निर्णय राज्यपाल महोदयांकडे जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या आदेशान्वये शासन निर्णय किंवा जे काय परिपत्रक त्या ठिकाणी ते आपल्यापर्यंत म्हणजे ह्या महानगरपालिकेचे कार्यकारी प्रशासकीय प्रमुख म्हणून माननीय आयुक्तांकडे जातात. असं मला जे अभिप्रेत आहे ते, तुमचा अभिप्रेत वेगळा असेल, मी चुकीचा असेल एखाद्या वेळेस, पण मला जे वाटतं ते मी बोलतो. आणि त्याच्यामुळे राज्य शासनाने सचिवांनाच पाठवलं पाहिजे की मागणी करणं तो भाग वेगळा आहे आपला, पण राज्य शासन ठरवेल त्याच्यावर कोणाला पत्रव्यवहार करायचा आणि कोणाला नाही. आणि राहिला प्रश्न राज्य शासनाला पत्रव्यवहार करायचा, तर महापौर महोदया त्या ठिकाणी पत्रव्यवहार करू शकतात. शासनाला त्यांना करण्याचा अधिकार नाही अशातला काही भाग नाही, कधीही करू शकतात. त्या सचिवांना सांगू शकतात शासनाला पत्र लिहा तुम्ही, त्यांना काय नाकारायचा अधिकार आहे का? नाही ना. एखाद्या धोरणात्मक बाबींविषयी जेव्हा शासन माहिती मागवतं तेव्हा सन्माननीय आयुक्तांकडून त्या ठिकाणी माहिती मागवताना त्या शासनाचे प्रतिनिधीमधून त्यांना तिथे त्या ठिकाणी शासनाने पाठवलेलं आहे, म्हणून त्यांच्याकडून घेतात ते त्या ठिकाणी. आणि जेव्हा ते त्यांच्याकडून माहिती घेतात तेव्हा त्यांना तो आयुक्त म्हणून, त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ते घेतात ना. महापौरांकडून घ्यायला पाहिजे, परंतु त्यांना माहिती आहे संपूर्णपणे नियोजन, अंमलबजावणी त्या ठिकाणी आयुक्त साहेब देतात. तर आयुक्त त्या ठिकाणी खोटी माहिती देतील का की खरी देतील हे आपण बघायला पाहिजे, आपल्यालाही समजायला पाहिजे.
आणि महापौर महोदयांचं एक उदाहरण देतो मी. सभागृह नेते जरा एक उदाहरण आपण ऐकून घ्या थोडस. 2017 साली आपण माननीय मुख्यमंत्र्यांना शासनाला पत्रव्यवहार केला होता. सुधाकर सोनवणे साहेब आहेत तिथे. सोनवणे साहेब बरोबर ना? तो महापौर म्हणून आपण केला होता. महापौरांचे सचिव म्हणून नाही किंवा या सभागृहाचे सचिव म्हणून नाही किंवा आयुक्त म्हणून नाही केला. त्याच्यावर आयुक्तांनी जो काय त्यांचा त्या तत्कालीन आयुक्तांनी सन्माननीय आयुक्तांनी जो काय पत्रव्यवहार केला होता त्याला जे काय उत्तर होतं बरोबर चूक हे काय होतं ते संपूर्णपणे सन्माननीय महापौरांच्या सहीनिशी आपण पत्रव्यवहार केला होता. महापौर साहेब बरोबर आहे. आणि जवळपास 126 पानाचा आपण त्या ठिकाणी तो पत्रव्यवहार मला पूर्णपणे तो पूर्ण बंच आहे माझ्याकडे म्हणून सांगतो. त्यामुळे महापौरांना पत्रव्यवहार करायला बंदी आहे किंवा महापौरांना हे नाही हे ठीक आहे की बाबा एखादं आयुक्त साहेबांनी उदाहरण सांगितलं त्या ठिकाणी की एखादा शासन निर्णय आला तर तो प्रत्येक सदस्याला मिळायला पाहिजे हे बरोबर आहे. हे ते ठीक आहे. ही माहिती सांगायला पाहिजे आपण. त्या अनुषंगातून सचिवांना आपण सांगितलं पाहिजे की जी आयुक्तांकडे शासन निर्णय येतील त्या सर्वांच्या प्रति प्रत्येक सदस्याला या ठिकाणी देण्यात यावा. आपला तो अधिकार आहे मागण्याचा. आपण कुठे नाही बोलतो. परंतु आयुक्तांनी पत्रव्यवहारच करू नये एका विशिष्ट ह्या बाबतीतच पत्रव्यवहार करावा असं त्या याच्यामध्ये जो अधिनियम सांगतो साहेब अधिनियम बऱ्याच गोष्टी अधिनियमात आहेत आणि अधिनियमाच्या पलीकडे जाऊन सुद्धा कधी कधी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही नसेल एखाद्या वेळेस तुमची मानसिकता नसेल ती पण कधी कधी वेळ येते की अधिनियमाला थोडीशी कायदा हा लोकांकरता असतो. बरोबर. कायदा करता आपण नसतो. कायदा हा लोकांकरता असतो. कायद्याचा मतितार्थ कोणी कसा घ्यायचा हा ज्याचं त्यांनी ठरवायचा असतो. आणि त्याच्यामुळे त्या कायद्याचा मतितार्थ घेताना कधी कधी कायद्याला थोडीशी बोलतात ना थोडी काही प्रमाणात पूर्ण नाही पण काही प्रमाणात का होईना बगल पण द्यावी लागते जनहितार्थ. आणि हे जनहितार्थ करताना आपण त्या ठिकाणी आयुक्त साहेब पत्रव्यवहार करू शकत नाही ते चुकीचं वगैरे करू शकतील का ही शंका उपस्थित घेणं खरं म्हणजे चुकीचं वाटतं मला. म्हणजे महापौर महोदयांना पूर्ण अधिकार आहे ना. त्यांना नाकारला कोणी मला हेच समजत नाही त्यांचा अधिकार आपण का नाकारतोय. त्यांचा अधिकार आपण का कमी करतोय मला हे समजत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहायला महापौर महोदयांना कोणी अडवलं का? कुठल्या मंत्र्यांना पत्र लिहायला त्यांना अडवलं का? नाही मी सांगतो तसं मी उदाहरण देतोय. सचिवांना जे काय राज्याचे मुख्य सचिव असतील प्रधान सचिव असतील अवर सचिव असतील नाही ना. त्याच्यामुळे आपण या बाबतीत करायचं आहे ना कायदा बदलवायचा आहे ना. धोरण ठरवा चांगलं काय नियम कुठला नियम घ्यायचा कुठला नियम घ्यायचा. आम्हाला सोबत घ्यायचा असेल तर आपली इच्छा नसेल घ्यायचा तो तुमचा भाग आहे त्याबद्दल वाद नाही. परंतु ते संपूर्णपणे धोरण सभागृहासमोर द्या. 4 दिवस आम्हालाही बघू द्या काय त्या कायद्यामध्ये आहे काय नियमामध्ये आहे कळेल आम्हाला. आमच्या बुद्धीने जर आम्हाला कल्पकता मिळाली कारण आम्हाला तेवढी नाही बुद्धी त्याच्यामुळे थोडीफार मिळाली त्यातनं तर आम्ही बघू त्याच्यावर बोलू या सभागृहात आणि नाही बोलताना आम्ही गप्प बसू. परंतु तो निर्णय अवश्य घ्या त्याच्याबद्दल वाद नाही. तो तुमचा बहुमताचा अधिकार आहे शेवटी. कारण हे सभागृह बहुमतावर चालतं आणि बहुमताने कुठलाही निर्णय घेण्याचा आणि कुठली सूचना केली ती रास्त आहे बरोबर आहे चूक आहे तो भाग वेगळा. मान्य करणं किंवा नाकारणं एवढा जो तुमचा अधिकार आहे त्या अधिकारात तुम्ही बोलता. त्यामुळे माझी विनंती आहे सूचना अशी आहे की तुम्ही जो काही मसुदा तयार करणार तो मसुदा आम्हालाही द्या. 4 दिवस आम्हालाही बघू द्या. त्यानंतर महासभेमध्ये पुनश्च घ्या एवढीच विनंती. धन्यवाद.